जळगाव ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी अब्रार कुरेशी सोबत पीएसआय दत्तात्रय पोटे यांनी 352 वेळा संवाद साधल्याचं समोर आलंय। याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कडक कारवाईचे निर्देश दिलेत। दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांकडून दत्तात्रय पोटे यांची चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होईपर्यंत पोटे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। शिक्षण संस्थेच्या सचिवाच्या त्रासाला कंटाळून शिक्षक सोपान पालवे यांनी 17 एप्रिल रोजी आत्महत्या केली। दरम्यान संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांना सह आरोपी करून अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा सोपान पालवे यांच्या कुटुंबियांनी घेतलाय। जालना शहरातील शासकीय कंत्राटदार देवीदान इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयावर जीएसटी विभागाने धाड टाकली आहे। मागील 3 दिवसांपासून कार्यालयाची झाडझडती घेतली जात होती अशी माहिती सूत्रांनी दिली। नाशिक शहरात उद्यापासून पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आले। 19 एप्रिल ते 3 मे पर्यंत शहरात मनाई आदेश लागू केलेत। शहरात झालेला हिंसाचार, राजकीय घडामोड आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला। अहवाल देणाऱ्या समितीमध्ये असणाऱ्या एका डॉक्टरवर गैरव्यवहाराचे आरोप आहेत अशा शब्दात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय समितीच्या अहवालावरून सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। मंगेशकर रुग्णालयातील किंवा कोणत्याही रुग्णालयात अनियमितता होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। राज्य शासनाच्या तिन्ही विभागाचे अहवाल येतील आणि त्यावर कारवाई होईल। ट्रस्टच्या ऍक्ट खाली ही संस्था असल्याने राज्य शासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे। ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेला अहवाल अर्धवट आहे, त्यामुळे पूर्ण अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल होईल। गैसास कुठेही पळून जाणार नाहीत यासाठी पोलीसही तैनात करण्यात आलेत अशी माहिती भाजप आमदार अमित गोरखेंनी दिली आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणात पोलिसांनी सगळ्यात मोठा पुरावा जोडलाय। आरोपी दत्ता गाडे अनेकदा स्वारगेट स्थानकात येत असल्याचं गुगल लोकेशनवरून स्पष्ट होतं। दोषारोप पत्रात गुगल लोकेशनचा सविस्तर पुरावा म्हणून उल्लेख करण्यात आलाय। स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दत्तात्रय गाडे विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी 813 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले। गुन्हा घडल्यानंतर 52 दिवसांनी हे आरोपपत्र दाखल केले। वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला बडतर्फ करण्यात आले। संभाजीनगरचे आयजी वीरेंद्र मिश्रा यांनी रणजित कासलेला सेवेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले। मेळघाटातील डोमा गावात घर बांधकामाच्या किरकोळ वादावरून आशा वर्करने एका 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेला बेदम मारहाण केली। मारहाणीत महिलेचे दातही पडलेत। गर्भवती महिलेसह तिच्या पतीलाही लाकडी काठीने मारहाण करण्यात आली। बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील सनगाव येथे पोलिसात तक्रार केल्यानं एका महिलेला सरपंचासह 10 जणांनी लाकडी काठी आणि रबरी पाईपने मारहाण केली। या प्रकरणात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक ठिकाणी बैलाचा छळ केला जातो। अशीच एक घटना कोल्हापूरच्या कसबा बावडामधील यात्रेत घडली। बैल जोरात पळावा यासाठी मालकाने शेपटीचा चावा घेतला। यामुळे चिडलेल्या बैलाने मालकाला जोरात लाथ मारली। यावेळी बैलगाडा मालक थेट बैलगाडीतून खाली कोसळला। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी एका पिस्तूलसह 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करत 3 जणांना ताब्यात घेतले। धाराशिव येथील ड्रग्ज प्रकरण ताजे असतानाच बार्शीत ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली। जळगावच्या पारोळा पोलीस स्थानकातील निरीक्षक सुनील पवार आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत पोलीस ठाणे जाळण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हिम्मत असेल तर पकडून दाखवा असं ओपन चॅलेंज व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलंय। बुलढाण्याच्या देऊळगावात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या कारणावरून 2 गटात तुफान राडा झाला। यामध्ये 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींमध्ये भाजप नेते नंदू डवंगे यांचाही समावेश आहे। बुलढाणा जिल्ह्यात 4 महिने उलटून देखील केस गळतीची लागण सुरूच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अनेक गावकऱ्यांनी केस गळतीच्या आजाराची लागण झाली आहे। अद्यापही केस गळती सुरूच आहे। मात्र प्रशासनाकडून केस गळती प्रकरण वाऱ्यावर सोडून देण्याचा
आरोप नागरिकांनी केलाय। तर गडचिरोलीतल्या देऊळगाव इथे आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर घोटाळा झालाय। घोटाळ्याच्या प्राथमिक चौकशीत खरेदी केंद्रावरील पदाधिकारी आणि उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। 4 कोटींच्या धान खरेदी घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले होते। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही। त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी संशयाच्या फेऱ्यात सापडलेत। घोटाळा प्रकरणातील आरोपींना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असल्याची चर्चा रंगली आहे। स्थानिक आदिवासी ज्या धानाचं उत्पादन करतात त्या धानाची खरेदी आदिवासी विकास महामंडळ स्थानिक सहकारी संस्थांच्या मार्फत करते। विविध कार्यकारी संस्था हे धानाची खरेदी करतात। यात देऊळगावचा जो खरेदी केंद्र आहे त्या ठिकाणी 2023-24च्या खरेदीमध्ये प्रचंड घोटाळा झाल्याचं चौकशीत आढळून आलेलं आहे। धान आणि बारदानं या दोन्हीमध्ये तफावत आढळली। 1,53,00,000 रुपयाचा हा गैरव्यवहार आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे। कारवाई झालेली नाही। दुसरी चौकशी जी झाली 2024-25ची त्यामध्येही 2,42,00,000 रुपयाचा हा धान घोटाळा उघड झालेला आहे। एकूण हा संपूर्ण धान घोटाळा आता 4 कोटीपर्यंत पोहोचत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौकशीमध्ये स्थानिक प्रादेशिक व्यवस्थापक जे आहेत आदिवासी विकास महामंडळाचे मुरलीधर बावणे यांच्यासह सहकारी संस्थेचे अध्यक्ष सचिव या सगळ्यांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्यांवर गुन्हा दाखल होणं आवश्यक होतं। मात्र आदिवासी विकास महामंडळ यात केवळ कागदी घोडे नाचवत आहे असं दिसून येत आहे। उपप्रादेशिक व्यवस्थापकाला केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत तर त्यात या दोषींवर अद्याप फौजदारी कारवाई का होत नाही असा प्रश्न आता जनतेमधून विचारला जात आहे। एकूणच ही जी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी आहे केवळ देऊळगावच नव्हे तर आता गोठणगावचाही खरेदी घोटाळा उघड झालेला आहे। अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं स्थानिक अधिकाऱ्यांनी सहकारी संस्थांच्या सोसायट्यांच्या अध्यक्षांना हाती धरून असा प्रकार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता ही घोटाळ्याची व्याप्ती केवळ गडचिरोली पुरती आहे की नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयापर्यंत सुद्धा त्याचे धागेदोरे आहेत असा एक संशय या निमित्तानं वर्तवला जात आहे। त्यामुळे उपप्रादेशिक व्यवस्थापक जे मुख्य दोषीच्या भूमिकेत आहेत त्यांना आणि इतरांना फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आदेशानंतर सुद्धा का वाचवलं जात आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। बीडमधील महिला वकिलाला मारहाण झाल्याच्या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे। महिला आयोगाकडून पोलिसांना सखोल चौकशीचे आदेशही देण्यात आले। ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली म्हणून महिला वकिलाला मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण अंबेजोगाई तालुक्यातून समोर आलंय। अंबेजोगाई तालुक्यातल्या सनगावमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गावचे सरपंच आणि इतरांनी मारहाण केल्याचा पीडितेचा आरोप आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून। सुरेश, बीडमध्ये वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहतोय। 14 तारखेची ही घटना आहे। 14 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास या महिला वकील आहेत त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केली आणि 6 जण मारहाण करत होते। त्यामध्ये एक जण जो आहे तो अमानुष पद्धतीने मारहाण करा अशा पद्धतीने सांगत होता देखील त्या पीडितेने सांगितलेलं। आणि त्या प्रकरणामध्ये जो गुन्हा आहे तो 14 तारखेला पहाटेच्या सुमारास गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। त्या प्रकरणात अद्यापर्यंत कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आली नाही। मात्र ज्या पद्धतीने मारहाण केल्याचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले त्यानंतर मात्र संताप व्यक्त केला गेला आणि याच सगळ्या संपूर्ण प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतलेली। त्या संदर्भात आता बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावत यांना देखील या संदर्भात सूचना देखील दिल्या गेल्या आहेत आणि विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ती देखील केली जावी अशा पद्धतीने देखील महिला आयोगाने सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच जो प्रकार घडलेला आहे तो गंभीर आहे। ज्या महिलेला मारहाण करण्यात आली ती अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे। त्याच्या अंगावरचे उरण जर बघितले तर खूप गंभीर उरण आहे। त्यामुळे जे कोणी मारहाण करणारे असतील त्यांच्यावरती कठोर शासन करावं अशा पद्धतीची समाजामधून देखील मागणी केली जाते। मात्र महिला आयोगाने आता याची दखल घेतल्यामुळे या प्रकरणात पोलीस कारवाई करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं। मात्र 2 दिवस उलटूनही अद्याप या प्रकरणामध्ये कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे आरोपीला अटक कधी केली जाणार असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। नक्कीच सुरेश, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर बीडमधील अंबेजोगाईमध्ये एका महिला वकिलेवर अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे आणि त्याची दखल आता राज्य महिला आयोगाने घेतली आहे। आता पाहूयात दुपारच्या 100 बातम्या।
मराठीवर राज ठाकरेंचं मोठं ट्विट एवढ्या कमी वेळात कसं आलं? सागर बंगल्यावरून ट्विटची स्क्रिप्ट आली का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय. पालिका निवडणुकीसाठी हे पडद्यामागचं नाटक सुरू आहे. कधी मराठी तर कधी हिंदू, एकदा काय ते ठरवा, असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. महाराष्ट्रात मराठी ही राजभाषा आहे. मोदी शहांना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका, आमच्यावर हिंदीची सक्ती करू नका, असं संजय राऊतांनी ठणकावलं. हिम्मत असेल तर इंटरनॅशनल स्कूलमध्ये मराठीची सक्ती करा, असं आव्हान देखील संजय राऊतांनी दिलं. हिंदी भाषा सक्ती विरोधात विद्यार्थी सेनेच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. नवीसेच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या हिंदी सक्तीच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. पुण्यात मनसे विद्यार्थी सेनेकडून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारनं शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषा विषय सक्तीचा केल्यानं मनसेकडून विरोध करण्यात आलाय. यावेळी सरकारच्या GRची मनसेनं होळी केली आहे. शालेय शिक्षणात हिंदी सक्तीकरणाविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेने बॅनरबाजी केली आहे. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, अशा आशयाचे बॅनर मनसेकडून लावण्यात आले आहेत. शाळांमध्ये हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि मराठी संस्कृतीवर हल्ला असून महाराष्ट्रामध्ये मराठी सोडून इतर कोणत्याही भाषेची सक्ती करणं अयोग्य आहे. हिंदीबाबत करण्यात आलेली सक्ती सरकारने तातडीनं मागे घ्यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. अकोल्यातील दवा बाजारच्या अनियमित कारभाराविरोधात दवा बाजार संस्थेच्या सदस्यांनी आमरण उपोषण सुरू केले. शौचालयात औषधांची साठवणूक करून ती परस्पर विकल्याचा आरोप करत या विरोधात आंदोलन करण्यात आलं. नाशिकमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपनं आंदोलन केले. राहुल गांधींवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना अटक करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटानं पाण्यासाठी आंदोलन केले. लबाडांनो पाणी द्या, असं म्हणत उभाठाणं तोरण आंदोलन केलं. शहरात मुबलक पाणी देण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुकुंदवाडी चौकात तोरण बांधून तोरणाला घागरी आणि हंडे बांधून निषेध करण्यात आला. काही लोकांना आंदोलन करण्याची सवय असते, असा टोला बावनकुळेंनी अंबादास दानवेंना लगावलाय. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं, ते कधी मिनिटभर तरी पाण्यावर बोललेत का, असा सवालही उपस्थित केला. तर आम्ही शहरासाठी पाणी योजना मंजूर केली आहे आणि डिसेंबरपर्यंत योजनेची ट्रायल घेऊन पुढील वर्षी पाणी मिळेल, अशी ग्वाही देखील बावनकुळेंनी दिली. एकनाथ शिंदे मोदी शहांच्या विचाराने चालतात. बाळासाहेबांचा करारीपणा उद्धव ठाकरेंमध्ये आहे. सत्तेला लात मारून ते विरोधी पक्षात आपली भूमिका प्रखरपणे मांडत आहेत, असं म्हणत वैभव नाईकांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. मुंबई भाजप संघटनेत महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आता 33% मंडलाध्यक्षपदावर महिलांना संधी मिळणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 3 मंडल अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय भाजपने घेतलाय. 100 बूथ मागे 1 मंडल अध्यक्ष या सूत्रानुसार मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघासाठी 108 मंडलाध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. गुड फ्रायडे निमित्त अकोला शहरातील माउंट कार्मल चर्चच्या परिसरात देखावा साकार करण्यात आला. ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थना करत शांतीचा संदेश दिलाय. सिल्लोडचं आराध्य दैवत श्री मसोबा महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. यात्रा परिसरामध्ये नवस्फूर्तीसाठी व्यवस्था करण्यात आली. मंदिर परिसरात प्रसादाची दुकानंही थाटली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे गुड फ्रायडे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय. लोणी गावातून काढण्यात आलेल्या क्रूजचा देखावा मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधवांनी सहभाग घेतलाय. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील पारधी बेड्यावर एका 12 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. या प्रकरणी मंत्री अशोक उईकेंनी चौकशीचे आदेश दिलेत. नदीवर कपडे धुण्यासाठी गेली असता ही घटना घडल्याचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांनी दिलाय.